त्याची परीक्षा घेऊन नंतर राज्य सरकार त्याला अपॉइंट करतात. जर ग्रॅज्युएट्स काही काहींनी डॉक्टरेट केलेली असती, त्यांना स्पेशल एज्युकेशनची PhD वगैरे शिकायला लागते, त्यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यापुरतं भाषेचं धोरण तुम्हीच ठरवा, असं ठरवायला काय हरकत. मग अशी तुम्ही बोलताना म्हणजे हे आपण सगळेच मान्य करतो की ज्या भाषेच्या बाउंड्रीज असतात त्या पोरस असतात. आता त्या पोरस बाउंड्रीचं मोठी त्याला भगदाडं पडलीत आणि त्यामुळं एखादं शब्द नाही म्हणजे सगळ्या संकल्पनांसकट त्या असे येत आहेत आणि त्यामुळं मग मराठी एक वाक्य बोलताना त्यातले म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली सारखी मराठी बोलली जाते. आता ह्याचा आपण धिक्कार केला पाहिजे का हे वास्तव म्हणून त्याला स्वीकारलं पाहिजे आणि असंच असणार? ह्याच्यामध्ये आता आपण उलटा प्रवाह नाही घेऊन जाऊ शकत. शेवटी भाषा हे तुम्हाला जे म्हणायचे ते सांगण्यासाठी आहे, कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये की मराठी बोलताना मराठीच बोललं पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे शब्द या पद्धतीनं येऊ नयेत असा आग्रहही धरणं मग कितपत योग्य आहे? आपण जेव्हा मराठी म्हणतो ना तेव्हा मराठीचे शब्द हे मराठी बनवतात, ही गोष्ट बरोबर आहे. मराठीचं व्याकरण मराठी बनवते. बोलताना जर व्याकरण मराठी असेल तर आपण जे बोलतो ते मराठी बनतं. आपण जर फक्त मराठी शब्दच बोलायचं ठरवलं तर एक एक शब्द आता ऐनवेळी आपण म्हणतो, ऐनवेळी तो माणूस आलाच नाही. आता तो ऐन जो आहे तो अरेबिक आहे, त्याच्यामुळे मग ते सोडून फक्त वेळी असं म्हणायला लागेल. आयत्या वेळी, आता आयत्या शब्द आहे ना मराठी, प्राकृत मधला आहे. पण तुम्ही सांगा बुक पुस्तक तो आहे पर्शियन, किताब तो पण आपला नाही, ग्रंथ तो संस्कृतचा आहे. मराठीत पुस्तक लिहिलं तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला पुस्तक म्हणलं, ग्रंथ म्हणलं, किताब म्हणलं, चोपडी म्हणलं. चोपडी गुजराती, राजस्थान आणि गुजराती प्राकृतमधली ती, तर चालतंय. शब्द हे टोकन अर्थासाठी असतं. तो अर्थ मराठी अर्थव्यवहार हा केवळ मराठीच असतो. शब्द कुठल्याही भाषेतनं आलेले असले तरी. आणि मिश्किलपणाने हसणं हा अर्थ मराठीच माणूस समजू शकतो. यू कॅनॉट से शी लाफ्ट मिस्चिवसली, त्याची वाट लागते अर्थाची. अर्थव्यवहाराची परिसीमा असती, ती भाषेची परिसीमा असते. अर्थव्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार नाही, अर्थांचा सिमॅन्टिक. आणि त्यात कुठलेही शब्द चालू शकतात. त्याला आपण ती जी सीमा असतात त्या सीमांचं रेखांकन सतत आपण करत असतो. प्रत्येक वेळा बोलतो तेव्हा नव्याने करत असतो. त्याला व्याकरण म्हणतो. ते व्याकरण मराठी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मराठी राहते. जेवढे शब्द मराठीत बाहेरून येतील तितकी मराठी श्रीमंत होत राहील. पण बाहेरून शब्द आले आणि मराठी लोक जर मराठीचं व्याकरणच विसरून गेले आणि इंग्रजीच्या व्याकरणामध्ये मराठी शब्दात ते बोलायला लागले तर त्याचं विडंबन. नाही, पण सर प्रश्न कुठे येतो की मराठीमध्ये असलेल्या शब्दांना बाजूला सारून तुम्ही ओढून ताणून किंवा सोपे आहेत म्हणून किंवा सहजपणानं इंग्रजी शब्द वापरता आणि त्या शब्दांचा सतत वापर केल्यामुळं प्रचलित मराठी शब्द जेव्हा तुम्ही दुर्लक्षित करता, अडगळीत टाकता, तर त्याच्यामध्ये भाषेचा ऱ्हास जो आहे तो असे शब्द जे तुमचे जर तुम्ही अडगळीत टाकत गेलात तर त्यातून सुरुवात. मी तुमच्या प्रश्नाच्या मुळाशी जातो. म्हणजे मराठी भाषेची चिंता करण्याची परिस्थिती आहे का नाही आहे, मराठी खालावत चालली आहे का नाही, हा प्रश्न आहे. तर जगामध्ये ज्या भाषा आहेत आत्ता 7,000 मगाशी म्हणाला तुम्ही, युनेस्कोने दिलेला आकडा आहे, त्याच्याविषयी काही म्हणतात 6,000 7,000 ज्या असतील त्याच्यामधल्या पहिल्या 20 काढल्या, पहिल्या 20 बोलणाऱ्यांची संख्या गृहीत धरून तर मराठी त्यात आहे, 18व्या किंवा 17व्या नंबरला येते. मागच्या सेन्ससमध्ये मराठी तेलुगूच्या वर गेली. पूर्वी सेन्ससमध्ये हिंदी, बंगाली, तेलुगू आणि मराठी असा क्रम असायचा. तर तेलुगू बोलणारे बरेच बाहेर गेले आणि जेव्हा जनगणना झाली तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये बाहेरचे लोक जास्त होते. तेलुगूची संख्या कमी दिसते, मराठीचा नंबर 3ऱ्या
केला. ज्या पहिल्या 20 भाषांच्या मध्ये ज्यांचा इतिहास किमान 1500 वर्ष आहे, किमान अशा भाषा फक्त 7च आहेत, त्यातही मराठी आहे. 7000 भाषांच्या पैकी पहिल्या 7त जर मराठी असेल तर मराठीला चिंता का असावी? जी भाषा व्हर्च्युअल स्पेसमध्ये पोहोचली आता, ती भाषा येणाऱ्या भविष्य काळात मरणं शक्य नाही. मराठीला काय पाहिजे की आपलं स्टेट रिऑर्गनायझेशन झाल्यानंतर 1960 मध्ये आपलं राज्य मराठीचं म्हणून राज्य बनलं. पण त्या काळानंतर आता 60 वर्ष झाली तर मायग्रेशन बरंच वाढलं. आपल्या राज्यात अनेक प्रकारचे नवीन लोक आले आणि आपली परंपरा आहे, मराठीची खास परंपरा आहे की आश्रय देणं, लोकांचं स्वागत करणं. मराठीमध्ये महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या लोकांचा खतमा केला आणि त्यांना घालून दिला अशी इतिहास नाही आहेत. आदरातिथ्य करणारे आपण या म्हणतो, आपण मराठीत या म्हणतो, कुणी आलं तर का आला तसं विचारत नाही. तर या सगळ्या आलेल्यांच्यासाठी मोठ्या शहरांच्या, मुंबईसारख्या शहरांच्यासाठी मल्टीलिंग्वल एज्युकेशन पॉलिसी असावी. काही टायर 2 शहरांसाठी ज्यांची लोकसंख्या 10 लाख किंवा कमी आहे त्यांच्यासाठी त्रिभाषिक किंवा द्विभाषिक भाषा आणि काही ठिकाणी केवळ मराठी शिकवणं. बॉर्डरवरच्या खेड्यांच्या मध्ये मराठीच्या शाळा मराठीमधून चाललेल्या असतील तर मराठी भाषेसाठी जास्त उपयोग पडेल. याच्यावर ना भाषिक अस्मिता गेल्या काही वर्षात जी प्रचंड